एवढे मोठे लहानाचे मोठे झाले, पण स्काउट मध्ये असा प्रकार कधी घडलेला नाही। आम्ही सुद्धा स्काउटचे विद्यार्थी आहोत, पण आम्हाला सुद्धा एकदा सुद्धा मस्जिद मध्ये नेलेलं नाहीये। हमारी सिर्फ एक ही बात है कि आप जो बच्चे गए हैं मस्जिद मंदिर, हमें कोई भेदभाव नहीं है। उन्हें मंदिर लेके जाया जाए, वहाँ पे षटकोप दिलाया जाए, तीरथ लिया जाए, टिक्की लगाई जाए। हमें कोई विरोध नहीं है कि वो मंदिर जाए, मस्जिद जाए या चर्च जाए, लेकिन आप सभी धर्म एक है। माझं एकच म्हणणं आहे की ज्यावेळेस या शाळेमध्ये आमचे मुलं शिकायला जातात तर मुलांना प्रार्थना झाल्याच्या नंतर आमीन म्हणायला लावतात। तर हे आमीन का? आमचे मुलं आम्ही मदरशामध्ये नाही पाठवले, आमचे मुलं सेंट लायसेस या शाळेमध्ये शिकत आहे, तर आमीन म्हणायला आमचे लेकर म्हणजे मदरशामध्ये नाही आहे, म्हणून ह्या गोष्टीला माझा विरोध आहे। आणि दुसरी गोष्ट, मस्जिदीमध्ये तुमच्या मुली किंवा तुमच्या महिला चालत नाही आणि तिथे आमच्या मुलींना का नेलं किंवा आमच्या मुलांना का नेलं? आणि दुसरी गोष्ट, त्यांना खजूर खाऊ घातली, त्यांना कॉफी पाजली, हिजाब घातला, हे कशाबद्दल, हे कशासाठी? या गोष्टीचा आणि सेंट लायसेस शाळेचा मी निषेध करते, जाहीर निषेध करते। जय श्रीराम। अजून ते पालक अंधारामध्ये आहे, त्यांनी जागे व्हावे आणि आता याच्या पुढे सुद्धा जे पालक आहे त्यांनी सेंट्रल लायसेस मध्ये मुलांना शाळेत टाकताना विचार करावा। मंदिर हम लोग है बहिष्कार। मस्जिद में ले जाते को इतना टाइम कैसे क्या मिल गया? उस समय आपने ध्यान दिया कि बच्चों को 5 मिनट लेट हो रहा है, बाहर खड़ा कर दिए बच्चों को, हमारे क्या मतलब है कि चर्च में 2 घंटे लगा। मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला सद्भाव समाज जे शिकवायचं आहे तर तुम्ही शाळेमध्ये सरळ देवादेवताचे फोटो लावून तुम्ही तिथे शिकू शकता ना। आणि सहलीचं निमित्त करून तुम्ही असं याच्यामध्ये घेऊन जाता, तुमच्या बायला तुम्हाला चालत नाही आणि तुम्ही विद्यार्थ्यांना घेऊन त्या याच्या मस्जिदमध्ये कसे काय गेले? तुमची हिंमत कशी काय झाली? आणि पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटले किंवा हिंदू याच्याशिवाय तुम्हाला अल्लाशिवाय तुम्हाला इस्लामशिवाय तुम्हाला कोणताही हे वाचू शकणार नाही, असं का तुम्ही कोणतं शिक्षण देऊ राहिले तुम्ही? हे तर सर्व धर्माच्या यानं तुम्ही व्यवस्थित शिकवा ना। हे असे कसे सर लोक आहेत, मला असं वाटतं यांना सस्पेंड करायला पाहिजे किंवा हे जे नियम आहेत ना यांचे हे सारे बदलून टाकायला पाहिजे यांनी। हे असं चालत नाही बाबा। लग्न कार्य असलं तर मुली का हाताला मेहंदी लावतात, ती मेहंदी सुद्धा यांना चालत नाही। मुलं टिळा लावतात ते चालत नाही, कोण जय श्रीराम म्हटलं ते चालत नाही का? यांनी फक्त काय खिरचण म्हणायचं का? सरांनी मुलींची शाळा कसं चालू देऊ आम्ही? त्याच्यासाठी चालू देणार नाही आम्ही। यांची म्हणते ते सांगा, भगवान आपका सर्व धर्माचा एकच देव आहे, तर हे कसं काय शिक्षण असं देऊ शकतात? याचं शिक्षण देऊ शकतील तर आम्ही हे असं चालू देणार नाही। यांची दादागिरी बिलकुल चालू देणार नाही शाळेची। आमच्या एवढे मुली जर शाळेमध्ये शिकतात ते सर्व यांनी बंद करायला पाहिजे, नियम बंद करायला पाहिजे यांनी हे सर्व, तरच ही शाळा चालू नाही तर चालू देणार नाही शाळेचे नियम असे। जय भीम। हे इथं हा मोर्चा कोणताही एक धर्मासाठी नाही केलेला आहे, हा मोर्चा शाळेच्या प्रशासनाविरुद्ध आम्ही केलेला आहे। कारण की शाळेमध्ये मनमानी कारभार चालू आहे, टिकली लावू देत नाही, नेलपेंट लावू देत नाही, मेहंदी लावू देत नाही, आणि जे आता मस्जिदीमध्ये मुलींना घेऊन गेलेले हे सगळं काही खूप चुकीचं केलेलं आहे त्यांनी। आम्ही पण सर्व धर्मांना मानतो, आम्ही पण दर्गावर जातो, मंदिरात जातो, मस्जिदी आपले गुरुद्वारेमध्ये जातो, चर्चमध्ये जातो, सगळीकडे आम्ही जातो। आम्हाला कोणत्याही धर्माशी आमची काही मतभेद नाही, आम्ही सर्व धर्मांना मानतो। फक्त हे जे शाळेची प्रत्येक वेळेस मनमानी कारभार आहे आणि प्रत्येक वेळेस खूप पॅरेंट्स लोकांची आमच्याकडे कंप्लेंट येते, आम्ही प्रत्येक गोष्ट लेट गो करत जातो, पण ह्यावेळेस त्यांनी खूप अति पार केलेली आहे। म्हणून आता आम्हाला या सगळं सर्व लोकांनी आम्ही एकजूट होऊन आम्ही या मोर्चाला आमचा पाठिंबा देत आहोत। जय भीम, जय महाराष्ट्र, जय श्री। सर्वांना हिंदू धर्माचा खूप अभिमान आहे। आज या ठिकाणी जो मोर्चा आहे तो काही असा एकपक्षीय नाही आहे, सर्व हिंदू संघटना ह्या एकत्र झालेल्या आहे। सेंट्रल लायसेसमध्ये जो प्रकार घडला आहे तो अतिशय निंदनीय आहे। 2-3 दिवसापूर्वी त्यांनी 9वीच्या मुलींना तिथे मस्जिदमध्ये नेलं, त्यांना तिथे स्कार्फ हिजाब बांधायला लावला, तर आजपर्यंत सेंट्रल लायसेसच्या मुलांनी हिंदू सण सुद्धा साजरा केलेला नाही। ते आपल्या हिंदू धर्माच्या मुलींना टिकली सुद्धा लावू शकत नाही। ते जर मस्जिदमध्ये मुलींना पाठवतात तर त्यांनी तिथे त्या मुलींना सर्व हिंदू सण साजरे करू द्यायला पाहिजे, गणपती बसवायला पाहिजे, टिकली लावायला पाहिजे आणि तिथल्या मॅडमने बांगड्या सुद्धा घालायला पाहिजे। आता जर त्यांनी घातलं नाही तर आम्ही सर्व हिंदू पक्षीय मोठं आंदोलन छेडणार आहे।
मध्ये जो प्रकार झाला 9वीच्या मुलींना जे सांगितलं तर 9वीच्या मुली नक्कीच हिंदू होत्या का नाही आता हा प्रश्न उद्भवला आहे. त्यांच्या आईवडिलांनी आता इथे माझ्या मैत्रिणींनी सांगितलं की त्यांच्याकडनं फॉर्म भरून घेतले तर ते कसे काय त्या आईवडिलांनी फॉर्मवरती सह्या केल्या हे गुपित अजूनपर्यंत उघडं झालं नाही आणि ते गुपित उघडं करावं असं मला वाटून राहिलं आहे की कशाचे फॉर्म केले कशाच्या सह्या केल्या. आपल्या हिंदू बायकांना हिंदू पालकांना हिंदू मुलींना एवढी अक्कल नव्हती का की तुम्ही 9वीमध्ये गेलेल्या मुली कशा मॉमेडियनच्या ह्याच्यात जातात आहे मस्जिदमध्ये कशा जातात आहे आणि तिथे जाऊन कसं तुम्ही त्यांचं खाऊन राहिले त्यांच्या खाल्ल्या की तुमची बुद्धी तशीच होणार हे लक्षात ठेवायला हे लक्षात आलं नाही का मुलींच्या. त्यांची 2 वर्षाची जरी मुलगी असली तरी कपाळाला तर टिकली तर नाहीच लावत आणि बुरखा बांधून बाहेर येते. एवढं समजायला पाहिजे होतं 9वीच्या मुली आता लहान नाही हे एवढं समजायला पाहिजे. हिंदू मुलींनी केलं आहे हिंदूसाठी लज्जास्पद गोष्ट झालेली आहे. आता याच्या पुढे त्यांच्या पालकांनी काय करावं हे त्यांनी ठरवावं. आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या याच्यामध्ये जे पालक आहे ते सुद्धा उपस्थित पाहिजे होते ज्यांच्या मुली पण त्यांच्यावर दबाव आणण्यात गेला नाही आणि ते फॉर्म भरून घेतले ते त्यांनी वाचायला पाहिजे होते. हे फॉर्म नाही हे फॉर्म बाहेर आणलेच पाहिजे की कोणते फॉर्म भरले त्यांनी ते आम्हाला सगळ्यांना बघायचे आमच्या हिंदूंना बघायचं आहे.